नमस्कार मंडळी. एक छान टॉपिक आपण निवडलेला आहे म्युच्युअल फंड्सच्या संदर्भातला आणि आपण दोन खूप महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये नक्की किती म्युच्युअल फंड्स असावेत? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे कोणते म्युच्युअल फंड्स असू शकतात? ओके. बट हे सगळं आपण डिस्कस करायच्या आधी एक बेसिक मुद्द्याकडे येऊयात. आपण गुंतवणुकी करतो, तर का गुंतवणूक करतो आपण? की काही जर इमर्जन्सी आली, तर आपल्याला ती मीट करता आली पाहिजे. काही आपली शॉर्ट टर्मची स्वप्न असतात. शॉर्ट टर्मची स्वप्न म्हणजे काय? मला पुढच्या 1 वर्षात लॅपटॉप घ्यायचा आहे. मला पुढच्या 2 वर्षात एखादं टू व्हीलर घ्यायची आहे. हे तुमची शॉर्ट टर्म स्वप्न असू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. काही मीडियम टर्म स्वप्न असू शकतात, की साधारण 3 ते 5 वर्षात मला अमुक-अमुक वस्तू हवी आहे किंवा मला परदेशी एकदा तरी जाऊन यायचंय आणि 5 वर्षांपेक्षा जास्ती जे असतात, ते तुमचे टिपिकली लाँग टर्म गोल्स म्हणतात. लेट अस से मला घर घ्यायचंय, मोठी गाडी घ्यायची आहे, व्हॉटएव्हर हे तुमचे लाँग टर्म गोल्स असू शकतात. आता या सर्व गोल्ससाठी आपण वेगळ्या-वेगळ्या गुंतवणुकी करत असतो. बट सगळ्यात महत्त्वाचं काय सांगेन, की इमर्जन्सी फंडसाठी आयडियली मला विचाराल तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं जास्ती योग्य नाही. का? एका छोट्या उदाहरणातनं सांगते. अगदी आमच्या ओळखीतल्यांमधलीच एक हा किस्सा झाला आता रिसेंटली. त्यांच्या घरी एक हॉस्पिटलायझेशन झालं होतं आणि त्यांना पैसे ताबडतोब लागणार होते हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट ठेवायला आणि ते म्हटलं, "माझे इमर्जन्सी फंडचे जे पैसे आहेत, ते मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत." आज नेमका शनिवार आहे आणि पैसे मिळण्यासाठी टिपिकली T+1 वर्किंग डे लागतो म्युच्युअल फंड्स केसमध्ये. सो शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे त्यांना डायरेक्टली सोमवारी किंवा मंगळवारी पैसे मिळणार होते. अशा केसमध्ये इमर्जन्सी फंड्स आपले कसे पाहिजेत, जे तुम्हाला ताबडतोब रात्री 12लाही मिळतील असे. सो आयडियली सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा एफ-डीमध्ये हा पैसा गेलेला जास्ती योग्य. ओके. गुंतवलेला म्हणायला पाहिजे. दुसरा आहे शॉर्ट टर्म गोल्स. शॉर्ट टर्म गोल्ससाठी डेट म्युच्युअल फंड्स हा एक चांगला चॉईस असू शकतो. बट आजचा व्हिडिओ डेट म्युच्युअल फंडच्या संदर्भात नाही. आजचा जो व्हिडिओ आहे हा फोकस्ड आहे मीडियम टर्म गोल्ससाठी आणि लाँग टर्म गोल्ससाठी. इथे तुम्ही कोणता चॉईस करू शकता तर इक्विटी म्युच्युअल फंड्स हा तुमचा प्रायमरी चॉईस पाहिजे. आता इक्विटी म्युच्युअल फंड्सवर फोकस करणार आहोत हे तर मान्य आहे. पण किती म्युच्युअल फंड्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असावे बघून घ्या लगेच पुढच्या भागात. आज म्युच्युअल फंड्सबद्दल बरंच काय-काय शिकत आहोतच. पण माझ्या मैत्री म्युच्युअल फंड्सची या कोर्समध्ये नक्की काय-काय शिकायला मिळेल? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे चांगला म्युच्युअल फंड कसा निवडायचा? एस-आय-पी, एस-टी-पी, एस-डब्ल्यू-पी कोणी व कधी करावी? म्युच्युअल फंडचं टॅक्सेशन नक्की कसं होतं? म्युच्युअल फंड हा डायरेक्ट फंड म्हणून घ्यावा का रेग्युलर फंड म्हणून घ्यावा? आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावावरती म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर ते नक्की कसं करायचं? बरं हा कोर्स फक्त बिगिनर्ससाठी नव्हे, तर जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ऑलरेडी गुंतवणूक करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा आहे. सो म्युच्युअल फंडमध्ये कॉन्फिडेंटली इन्व्हेस्ट करायचं असेल, तर या कोर्सला एनरोल करायला अजिबात विसरू नका. लिंक पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती म्युच्युअल फंड्स असावे? या प्रश्नाचं उत्तर घ्यायच्या आधी कायम नेहमीप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये दिव्याखालती अंधार आहे का काय बघून घेऊयात. काय रे जयेश तुझ्याकडे किती म्युच्युअल फंड्स आहेत? मी एकनिष्ठ आहे. माझ्याकडे एकच म्युच्युअल फंड आहे. एकनिष्ठ आहे म्हणून एकच म्युच्युअल फंड आहे. खरं कारण असं आहे की त्याचं लग्न ठरलेलं आहे. म्हणून जर होणारी बायको हा व्हिडिओ बघत असेल, तर तो एकनिष्ठ आहे त्याला आत्ताच सांगून त्याला स्वतःला सेव्ह करायचंय. एकनिष्ठ असण्याने एक म्युच्युअल फंड असण्यामध्ये काही कनेक्शन नाही बरं काय, फारच झालं. काय सचिन तुझ्याकडे किती म्युच्युअल फंड आहेत? 50. 50! का लोणचं घालणार आहेस का काय त्या म्युच्युअल फंडचं? हे असं असतं बघा. एकनिष्ठ झालं एक टोक आणि हे झालं टोक दुसरं हाती तेथे मातीचं. असं नाही करायचं बाबा. आता किती नंबर ऑफ म्युच्युअल फंड्स असायला पाहिजेत, ते डिस्कस करायच्या आधी एकच का नसावा आणि हे असं 50 वगैरे का नसावेत, ह्याची उत्तरं आधी मिळवून घेऊयात. एकच म्युच्युअल फंड असला तर काय होऊ शकतं बघा. त्यात कुठला आहे तुझा निफ्टी 50 का? हो. निफ्टी 50 वाटलंच होतं मला. आता काय होतं बघा, आता सपोज ह्याच्याकडे निफ्टी 50 म्युच्युअल फंड आहे. निफ्टी 50नी लेटेस्ट रिटर्न दिले 12%. ह्याचा म्युच्युअल फंड किती देणार? 12%. ह्याच्यापेक्षा काही जास्ती रिटर्न त्याला मिळणार नाहीये. आपण याला थोडंसं टेक्निकली म्हणायला गेलं तर अल्फा जनरेट होत नाही. जेवढा इंडेक्स रिटर्न देतो तेवढाच याचा इंडेक्स फंड पण रिटर्न देणार त्याच्यापेक्षा जास्ती तर देणार नाहीच आहे. ओके. सो मग ह्याच्यात काही गंमत नाही. उदाहरणार्थ 2 असं असू शकतात. काही लोकं असे असतात, की हे इंडेक्स फंड वगैरे इट्स फॉर बिगिनर्स छोटे-मोठे इंडेक्स फंड वगैरे आम्ही करत नाही. ते डायरेक्ट जातात सेक्टोरल फंडमध्ये. ते म्हणतात आम्हाला असं वाटतंय, की डिफेन्स भारी करणार आम्ही सगळा पैसा डिफेन्स फंडमध्ये टाकून देणार. अहो, पण असं केलेलं का बरं रिस्की असू शकतं? कारण नेमकं डिफेन्स फंडनी परफॉर्म नाही केलं, जे आपण बघितलंय मागच्या वर्षी. नेमकं डिफेन्स फंडनी परफॉर्म नाही केलं, तर तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, निगेटिव्हमध्ये जाऊ शकतो. ओके. हे फक्त डिफेन्सच्या बाबतीत आहे का? तर असं मी अजिबात नाही म्हणत आहे. कोणताही एकच म्युच्युअल फंड निवडणं, तेही एकाच सेक्टरचं निवडणं, हे थोडं रिस्की असू शकतं. ओके. आता वळूयात साहेबांकडे. 50 मी तो हसतोय अजून. 50 म्युच्युअल फंडवाले साहेबांकडे. आता हे का नसावं? 3
मूलभूत कारण आहेत. एवढे म्युच्युअल फंड्स तुमच्याकडे का नसावेत? सगळ्यात पहिलं म्हणजे ट्रॅकिंगसाठी किती डिफिकल्ट आहे. तुम्ही त्याचा आढावा कसा घेणार? 50 म्युच्युअल फंडचं किती रिटर्न्स आहेत, किती रिस्क आहेत, काय? हा आढावा घेण्यातच अर्धा जीव निघून जाईल आपला. सो पहिला मुद्दा ट्रॅकिंग डिफिकल्ट होतं. वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे, ज्याचं नाव आहे पोर्टफोलिओ ओव्हरलॅप. आता तुमचं जर पोर्टफोलिओ ओव्हरलॅप असेल ना, तर काही पॉइंटच नाही. पण तुम्ही म्हणाल याचा अर्थ तरी सांगा आधी. सिंपल आहे. आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि आपण काय म्हणलं, "एक काम करा, एक पनीर टिक्का मसाला द्या आणि एक पनीर बटर मसाला द्या." आता याच्यात येतं काय? ते पनीरचे ठोकळे येणार आहेत आणि ती ग्रेव्ही येणार आहे. तिसरा इन्ग्रेडियंटच नाही आहे याच्यात. आता त्याच्यात 2 भाज्यांमध्ये फरक काय आहे? तिखट एखादी पनीर बटर मसाला तुलनेने कमी तिखट, कमी स्पायसी असेल आणि पनीर टिक्का मसाला जास्ती तिखट आणि स्पायसी असेल. पण तसं म्हणलं तर 90-95% इन्ग्रेडियंट सेमच आहे. सो तुम्ही म्हणाल आमच्याकडे 2 भाज्या आम्ही मागवलेल्या आहेत, पण मूळ इन्ग्रेडियंट्स ऑलमोस्ट सेमच आहेत. हे तुमच्या म्युच्युअल फंडच्या बाबतीत घडू शकतं का? तर नक्की घडू शकतं. तुम्ही म्हणाल आमच्याकडे 2 वेगळे-वेगळे म्युच्युअल फंड आहेत. अहो पण 90% इन्ग्रेडियंट सेमच आहेत ना. 90% स्टॉक सेमच आहेत त्या म्युच्युअल फंडमध्ये. तर गडबड आहे का? तर गडबड आहे. जेव्हा तुम्ही असे 50-50 म्युच्युअल फंड्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवता, तेव्हा भयंकर ओव्हरलॅप असू शकतो. पण हा ओव्हरलॅप आहे का नाहीये हे कसं कळणार? आणि त्याच्यासाठी मी येणार आहे thefundu.com या वेबसाईटवरती. ही काय स्पॉन्सर्ड पोस्ट नाहीये, स्पॉन्सर्ड भाग नाहीये हा. मी स्वतः वेबसाईट वापरली म्हणून तुम्हाला सांगते. इथे मी टूल्स सेक्शनमध्ये आणि इथे मी पोर्टफोलिओ ओव्हरलॅपला जाणार. आता काही-काही परत अमेझिंग लोकं ते काय म्हणतात, आमच्याकडे लेटेस्ट आहे उदाहरण म्हणून निफ्टी 50मध्ये आदित्य बिर्ला निफ्टी 50 इंडेक्स फंड आमच्याकडे आहे आणि आमच्याकडे चला एच-डी-एफ-सी इथे आहे तर एच-डी-एफ-सी निफ्टी 50 इंडेक्स फंड आहे. ओके. किंवा एच-डी-एफ-सी निफ्टी 50 ई-टी-एफ आहे असं ते म्हणतायत सपोज. तर काय वाटतंय तुम्हाला सेम असेल का काय असेल? ऑलमोस्ट 100% पोर्टफोलिओ ओव्हरलॅप यायला पाहिजे आणि हा आलाच आहे. कारण दोघंही शेवटी निफ्टी 50 मध्येच करताय. ते काय म्हणतील, "अहो पण एक आदित्य बिर्ला आहे, एक एच-डी-एफ-सी आहे, एक निफ्टी 50 इंडेक्स आहे, एक निफ्टी 50 ई-टी-एफ आहे." अहो पण शेवटी निफ्टी 50च आहे ना. जेव्हा तुम्ही असे 50 एक फंड्स घेऊन ठेवता, त्याच्यात ही गंमत होऊच शकते. अजून एक वेगळं उदाहरण घेते. लेट अस से तुमच्याकडे एखादा ॲक्सिस ब्लू चिप टाइप्स असा एखादा किंवा ॲक्सिस लार्ज कॅप लेट्स से उदाहरण म्हणून आहे आणि याची तुलना आपण करूयात एखाद्या निफ्टी 50 म्युच्युअल फंड्सची. निफ्टी 50 आय-सी-आय-सी-आय निफ्टी 50 इंडेक्स रेग्युलर. आयडियली याच्यात सुद्धा 50% जास्ती ओव्हरलॅप पाहिजे. बघूयात आपण 66% ओव्हरलॅप आहे बघा. सो हा ओव्हरलॅप जेवढा जास्ती तेवढा गडबड होतीये का? कारण शेवटी तुम्ही जरी म्हणला, की छान डायव्हर्सिफाय केलंय, तर डायव्हर्सिफिकेशन नाहीच आहे. तुमचा अल्टिमेटली पोर्टफोलिओ ओव्हरलॅप होतोय. सो म्हणून जेवढा ओव्हरलॅप कमी तेवढं चांगलं. दुसरा मुद्दा तर कळालेला आहे. बट आता तुम्हाला जेव्हा लक्षात येतं, की ओव्हरलॅप आहे. माझ्याकडे 2 निफ्टी 50 इंडेक्स फंड्सच आहेत. एक लेटेस्ट आय-सी-आय-सी-आयचा, एक आदित्य बिर्लाचा आहे उदाहरण म्हणून. आता तुम्ही ठरवलं या 2 पैकी एक विकून टाकू आणि जे पैसे मिळतील ते दुसऱ्या इंडेक्स फंड ते त्या पहिल्यावाल्या निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करू म्हणजे एकच निफ्टी 50 इंडेक्स फंड राहील. अहो, पण जेव्हा तुम्ही एक विकायला जाणार, तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स भरायला लागतो. सो रिबॅलन्सिंग हा जो मुद्दा आहे, रिबॅलन्सिंग म्हणजे काय? एखादा फंड विकणे आणि ते आलेले पैसे आपण वेगळ्या फंडमध्ये टाकणे किंवा एक्झिस्टिंग फंडमध्ये ॲडॉप्ट करणे. या रिबॅलन्सिंगमध्ये तुमचं कितीही नाही म्हटलं तरी तुम्हाला टॅक्स भरायला लागणार. टॅक्स भरायला लागलं की ते दुःख तर होणारच. सो म्हणूनच कायम लक्षात ठेवा, की अति म्युच्युअल फंड्स पण कधीही पोर्टफोलिओमध्ये नसावे. 3 मुद्दे आय होप तुम्हाला क्लिअर आहेत. पण मग फायनल प्रश्न असा उरतो, की तुमच्याकडे किती म्युच्युअल फंड्स असावे? तर मला विचारलं तर माझ्या पोर्टफोलिओमध्ये 5 ते 7 म्युच्युअल फंड्स आहेत फक्त. ह्यानी फायदा काय होतो? तुम्हाला चांगलं डायव्हर्सिफिकेशन मिळतं. दुसरी गोष्ट तुम्हाला त्याचा आढावा घेणं, ट्रॅकिंग करणं खूप तुलनेने सोपं जातं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुमचं ॲसेट अलोकेशन एकदम क्लिअर राहतं आणि चौथा, की जेव्हा तुम्ही लाँग टर्म रिझल्ट्स बघताय, त्याच्यासाठी हे चांगलं अलोकेशन असू शकतं. आता तुम्हाला कळालंय, की 5 ते 7 म्युच्युअल फंड्स खूप झाले. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात, की नक्की कोणते म्युच्युअल फंड्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असू शकतात? आता वळतोय महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये नेमके कोणते म्युच्युअल फंड्स असू शकतात? मी माझ्याबद्दलही सांगणार आहे. माझ्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये कोणते म्युच्युअल फंड्स असू शकतील? आय मीन आहेत. तुम्हाला असं जर वाटत असेल, की मी म्युच्युअल फंड्सची नावच सांगून टाकणार आहे, तर चुकलंय की नाही? असं मी कधी सांगतच नाही मुळात. पण मग तुम्ही म्हणाल, की मग काय सांगणार काय नक्की? तर म्युच्युअल फंडची मी कॅटेगरी सांगणार आहे. ओके. कॅटेगरी तुम्हाला माहिती आहे, पण मग म्युच्युअल फंड कसा निवडायचा त्या कॅटेगरीमधला? त्याच्यासाठी सांगितलं की नाही आपलं मैत्री म्युच्युअल फंडची कोर्स काय शिकाल हे सगळं सांगून झालेलं आहे. सो काळजी नका करू. तुम्ही कोर्स केला तर तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड्स एकदम उत्तम पद्धतीने निवडू शकाल. ओके. 5 वेगळ्या कॅटेगरी कोणत्या असू शकतात? सगळ्यात पहिली कॅटेगरी आयडियली प्रत्येक इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओमध्ये असावी, ही एक निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंडची कॅटेगरी. का? अहो निफ्टी 50 म्युच्युअल फंड जेव्हा तुम्ही निवडताय, तेव्हा याचा अर्थ असा की तुम्ही भारतातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवत असता. सो इथे रिस्क
तुलनेने कमी असते, जोखीम तुलनेने कमी असते. ओके. तुम्ही जर म्हटला की नाही बाबा मला इंडेक्स फंड बोरच होतं, मला एखादा एक ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड हवा आहे, तर या केसमध्ये मे बी तुम्ही एखादा लार्ज कॅप म्युच्युअल फंड किंवा एखादा ब्लू चिप म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकता. का? कारण इथे परत मी म्हटलं असं लार्ज कॅप आहे, मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जात आहेत. सो तुलनेने जोखीम थोडीशी कमी असते. ओके. सो ही झाली तुमची पहिली कॅटेगरी. आता दुसरी कॅटेगरी काय असू शकते, तर ती असू शकते फ्लेक्झी कॅप किंवा मल्टी कॅप फंडची. आता फ्लेक्झी कॅप किंवा मल्टी कॅप का? कारण आधीची जी कॅटेगरी होती ना, तेव्हा तुमचं एक्सपोजर लार्ज कॅपमध्ये सीमित राहिलं. तुम्हाला मिड कॅप किंवा स्मॉल कॅपमध्ये सुद्धा जर एक्सपोजर हवं असेल, तर ही फ्लेक्झी कॅप किंवा मल्टी कॅप कॅटेगरी जास्ती चांगली. का? कारण आता तुम्हाला उदाहरण देते. जर मी मल्टी कॅप कॅटेगरी जर म्हणली, तर या कॅटेगरीमध्ये जो कोण फंड मॅनेजर असेल, तुम्ही जी काही रक्कम देताय त्यातले कमीत कमी 25% लार्ज कॅपमध्ये टाकायला लागतात. कमीत कमी 25% मिड कॅपमध्ये टाकायला लागतात आणि कमीत कमी 25% स्मॉल कॅपमध्ये टाकायला लागतात. सो एका म्युच्युअल फंडच्या एस-आय-पीमध्ये तुमचे तिन्हीकडे एक्सपोजर जातंय. तुमचं लार्ज कॅपमध्ये जातंय, मिड कॅपमध्ये जातंय आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा जातंय. ओके. पण मग तुम्ही म्हणाल रचना हे जर मल्टी कॅप असेल तर फ्लेक्झी कॅप काय असतं? फ्लेक्झी कॅपमध्ये सेमच आहे. लार्ज कॅपमध्ये पैसे गुंतवले जाणार, मिड कॅपमध्येही आणि स्मॉल कॅपमध्ये. फक्त इथं गंमत अशी आहे, की इथं कमीत कमी 25% प्रत्येक कॅटेगरीमध्ये जायलाच पाहिजे, असं गरजेचं नाहीये फंड मॅनेजरला. सो असंही होऊ शकतं, की त्या फंड मॅनेजरनी 50-60% लार्ज कॅपमध्येच टाकले आणि उरलेले थोडे-थोडे 10-20% व्हॉटएव्हर जे काय ते मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये टाकले. इथं तुमचा पोर्टफोलिओ ओव्हरलॅप जास्ती होऊ शकतो. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे पोर्टफोलिओ ओव्हरलॅप एकदा चेक करा आणि मग या कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करा. अजून एक सांगायला आवडेल, की या कॅटेगरीमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताय, कंपल्सरी फंड मॅनेजरला कमीत कमी 65% तुमचे पैसे इक्विटीजमध्ये टाकायलाच लागतात. बॅलन्स जो काही छोटा पोर्शन असेल, तो डेट फंड्समध्ये जाऊ शकतो. ओके. तिसरी कॅटेगरी जी आहे, ती आहे थीमॅटिक फंड्सची. आता मगाशी तुम्ही म्हटला, की अहो तुम्हीच मगाशी थीमॅटिक फंड डिफेन्सचं उदाहरण दिलं होतं. नको, नको. हां, मी मगाशी काय म्हटलं ते, एकच म्युच्युअल फंड आहे आणि तोही थीमॅटिक आहे. हे थोडं रिस्की असू शकतं. आता मी काय म्हणते 5 ते 7 कॅटेगरी ऑफ म्युच्युअल फंड. त्याच्यातली एखादी कॅटेगरी थीमॅटिक असू शकते आणि ही पण आयडियली कोणासाठी? ज्यांना थोडासा या बाबतीतला अभ्यास आहे. उदाहरणार्थ मी स्टॉक मार्केटला बऱ्यापैकी क्लोजली ट्रॅक करते. सो मी जनरली सांगू शकते, की मला अमुक-अमुक थीम आवडते. सो मी या थीमॅटिक फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, की नाही बुवा मला थीम्स नाही झेपत, मला सेक्टर्स नाही झेपत, मग अशा लोकांनी या थीमॅटिक कॅटेगरीमध्ये पैसे आयडियली गुंतवू नये. ओके. चौथी कॅटेगरी जी आहे ती आहे बॅफ किंवा मॅफ म्हणजे आहे बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड किंवा पुढचं आहे मल्टी ॲसेट फंड. काही जणाला मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड पण म्हणतात. एक छोटा त्याचा डिफरन्स असतो. ओके. आता बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडमध्ये काय येतं, तर इथं तुम्हाला इक्विटी पण आलं आणि डेट पण आलं. दोन्ही कॅटेगरी आले. आता याच्यात बेस्ट पार्ट काय सांगते, फंड मॅनेजर ठरवतो की इक्विटीमध्ये किती टाकायचे पैसे, डेटमध्ये किती टाकायचे. सो जर फंड मॅनेजर उत्तम असेल, तर जेव्हा मार्केट्स वाढतायत तेव्हा त्यांनी किंवा तिने बरोबर इक्विटीमध्ये एक्सपोजर आयडियली जास्ती घेतलं असेल आणि जेव्हा मार्केट ऑलरेडी हायला असेल आणि त्याला किंवा तिला जर वाटलं की मार्केट पडू शकेल आणि हाय पॉईंटला जर इक्विटीमधनं काढून डेटमध्ये पैसे टाकले, तर अशा केसेसमध्ये तुमच्या फंड्सचे रिटर्न्स तुलनेने जास्ती असू शकतात. हा झाला बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड. आणि मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, तर याच्यात सुद्धा डेटमध्येही पैसे जाणार आहेत, इक्विटीमध्ये जाणार आहेत. पण इथं बेस्ट पार्ट असा आहे, की अदर दॅन डेट इक्विटी तुमचं गोल्डमध्येही पैसे जाऊ शकतात, कमोडिटीजमध्ये जाऊ शकतात बेसिकली. मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड असेल तर कमीत कमी 10% इक्विटीमध्ये, कमीत कमी 10% डेटमध्ये आणि कमीत कमी 10% कमोडिटीजमध्ये, गोल्ड म्हणा, सिल्वर म्हणा, अशा ठिकाणी जाऊ शकतात पैसे. ओके. सो हा झाला तुमचा मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड. आणि शेवटचा आहे, जर तुम्हाला असं वाटलं, की फार झालं तुम्ही पण फक्त इंडियाबद्दल बोलताय, फक्त भारताबद्दल बोलताय, भारताबाहेर पैसे जर गुंतवणूक करायची असेल तर काय? तर तुम्ही थीमॅटिक फंड ग्लोबलवाले निवडू शकता. तुम्ही अमेरिकन म्युच्युअल फंड म्हणजे थोडं अमेरिकन म्युच्युअल फंड नाही, आपलेच म्युच्युअल फंड बट जे अमेरिकन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. आपलेच म्युच्युअल फंड बट जे लेट असे जॅपनीज किंवा एशियन मार्केट्समध्ये पैसे गुंतवणूक करतायत. अशामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. प्रॉब्लेम आता सध्या एवढाच झालेला आहे, की भारताची जी लिमिट असते, ती काहीतरी $7 बिलियन लिमिट आहे. ती आता करंटली हिट केलेली आपण. सो आत्ता म्हणाल तर आत्ता आपण ग्लोबल म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवू शकत नाही आहोत. मग माझ्या पोर्टफोलिओमध्ये कसं काय आहे? कारण जेव्हा मी चूज केला होता एक ग्लोबल म्युच्युअल फंड, तेव्हा आपण लिमिट हिट नव्हती केली म्हणून माझं एक्सपोजर आहे. पण आत्ता त्याची एस-आय-पी बंद आहे. आत्ता त्याचं लमसम पण तुम्ही टाकू नाही शकत आहे. ही लिमिट जी काय भारताची आहे, ही कधी ना कधीतरी आय होप ती निघून जाईल आणि आपण ग्लोबल फंड्समध्ये परत एक्सपोजर घेऊ शकू. आजचा व्हिडिओ संपवायच्या आधी 2
काय काळजी घेतली पाहिजे आणि काय गोष्टी करायलाच पाहिजे हे आपण बघूयात. काय गोष्टी करायलाच पाहिजे आधी आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माहिती आहे का, बरेच जण मी भरपूर असे व्हिडिओज बघितलेत, एस-आय-पी करू नका, त्यांनी तुम्हाला फार नुकसान होईल. हे सगळे का असे व्हिडिओज करतात याचं मला आजपर्यंत उत्तर नाही मिळालेलं आहे. मी माझ्या सर्व म्युच्युअल फंड्सच्या गुंतवणुकी एस-आय-पीच्या माध्यमातूनच करत असते. कारण म्युच्युअल फंड्समध्ये आपल्याला एकदा म्युच्युअल फंड सिलेक्ट केलं, की जास्ती डोकं नाही लावायचं आहे. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला जे काही तुम्ही ठरवाल, ते गुंतवणूक करत राहायची आहे. शिस्तबद्ध पद्धतीने करत राहायची आहे. ओव्हर अ लाँग टर्म तुम्हाला पैसे त्याचे चांगला त्याचा आयडियली परतावा हा मिळायला काहीच हरकत नाही. सो पहिली गोष्ट म्हटलं असं एस-आय-पी करत राहा. अजिबात काही इतरांचं ऐकू नका. ओके. आणि दुसरं म्हणजे मी म्हटलं असं लाँग टर्मसाठी पैसे गुंतवा. एस-आय-पी जरी केली तरी यावर्षी केली, पुढच्या वर्षी मोडली असं करू नका. लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्याचा नक्की चांगला परतावा मिळायचे चान्सेस तर हाय असतातच असतात. ओके. काय गोष्टी टाळाव्यात? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे म्युच्युअल फंड निवडताना, मागच्या वर्षी चांगला परतावा दिलाय का? म्हणजे यावर्षी पण परतावा मिळेल. केवळ मागच्या वर्षीचा परतावा बघणे, गेल्या 3 वर्षाचा परतावा बघणे एवढंच उपयोगाचं नाही. तुम्हाला भरपूर काही-काही गोष्टी चेक करायच्या असतात. मी मगाशी म्हटलं तसं हे कोर्समध्ये सगळं सांगितलेलं आहेच आहे. आणि दुसरं म्हणजे अमुक व्यक्तीने सांगितलं, "अगं ह्याच्यापेक्षा ना हा फंड जास्त चांगला आहे." म्हणून लगेचच आपला असलेला म्युच्युअल फंड विकून टाकणे आणि नवीन म्युच्युअल फंड विकत घेणे. फ्रिक्वेंटली स्विचिंग करायचं नाही. ओके. सो या काळजी घेतल्या तर आय एम शुअर तुम्हाला एका लॉंगर टर्ममध्ये परतावा चांगला बघायला मिळेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मी काय म्हणते, असं लाईक बटन हाणायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेअर करायला लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.